आगामी मनपा चुनाव में टिकट बंटवारे को लेकर प्रदेशाध्यक्ष की सूची में जोरगेवार गढ़ द्वारा हेरफेर के मुद्दे को लेकर मचे बवाल को शांत करने के लिए मनपा चुनाव समन्वयक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने सभी नेताओं को एक मंच पर लाकर उम्मीदवारों एवं पदाधिकारियों से संवाद साधा। आगामी मनपा चुनाव में टिकट बंटवारे को लेकर प्रदेशाध्यक्ष की सूची में जोरगेवार गुट द्वारा हेरफेर के मुद्दे को लेकर मचे बवाल को शांत करने के लिए मनपा चुनाव समन्वयक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने शहर के एनडी होटल में आयोजित चुनाव नियोजन बैठक में सभी नेताओं को एक मंच पर लाकर उम्मीदवारों एवं पदाधिकारियों से संवाद साधा। राज्य के राजस्व मंत्री एवं मनपा चुनाव समन्वयक चंद्रशेखर बावनकुले की अध्यक्षता में आयोजित इस बैठक में भाजपा के वरिष्ठ नेता विधायक सुधीर मुनगंटीवार, पालक मंत्री अशोक उइके, पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, चुनाव निरीक्षक संचेती प्रभारी अशोक नेते, चुनाव प्रमुख विधायक किशोर जोरगेवार, भाजपा के नेता मदन गेरावार आदि उपस्थित थे। बैठक में नेताओं ने उपस्थित उम्मीदवार और पदाधिकारियों से संवाद साधकर आवश्यक सूचना दी। बैठक पश्चात बावनकुले ने मीडिया से बात करते हुए बताया कि करीब 1.5 घंटे तक चली इस बैठक में सभी उम्मीदवारों को चुनाव में समन्वय रखने, शांति से चुनाव लड़ने आदि विषयों पर सूचना दी। इस समय उन्होंने बताया कि जिनके नाम उम्मीदवारों की सूची में से हटाए गए उनसे बात कर आश्वस्त किया गया कि आने वाले दिनों में उनका सम्मान किया जाएगा। महानगर अध्यक्ष को पद से हटाया गया है। इस मामले में आगे की जिम्मेदारी निश्चित करने के लिए चुनाव के बाद देखेंगे। उन्होंने यह भी कहा कि नेताओं के साथ समन्वय हुआ है और अब चंद्रपुर का विकास करने का दावा उन्होंने किया। माझ्याकडे साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे। महानगरपालिकेच्या प्रामुख्याने मराठवाडा विदर्भाच्या 9 महानगरपालिकेमध्ये समन्वयक रूपाने मी आहे। आज चंद्रपूरच्या बैठकीमध्ये आमचे सर्वच नेते उपस्थित होते। माननीय सुधीर मुनगंटीवारजी, माननीय जोरगेवारजी, हंसराज अहीरजी, आमचे चेनुभाऊ संचेतीजी, मदन गेरावारजी, अशोकराव नेतेजी, आम्ही सर्वच बसलो होतो। एकंदरीत नगरसेवकाची जे उमेदवार आहे त्या उमेदवाराची बैठक घेतली। भाजपा शिवसेनेचा समन्वय कसा राहावा, उद्याच्या माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या रॅलीची तयारी, सोबतच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याकरता शांतपणे त्या ठिकाणी कशी निवडणूक लढावी या पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केली। सर्वांनीच उमेदवाराला मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं 1-1.5 तासाच्या उमेदवाराच्या चर्चेमध्ये मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतात जिंकू। आमचे सर्व नेते एकसंघपणे आणि आमचे सर्व उमेदवार आणि भाजपा शिवसेना महायुती ही चांगल्या पद्धतीने लढेल आणि उद्याचा माननीय देवेंद्रजींचा जो रोड शो आहे त्या रोड शोच्या माध्यमातून चंद्रपूरचं संपूर्ण जनमत ढवळून निघेल। महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे। देवेंद्रजींनी विकसित चंद्रपूरचाही संकल्प केला आहे। पुढच्या काळात महानगरपालिका निवडून आल्यावर मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे सुधीर भाऊ, जोरगेवारजी, हंसराज अहीरजी, आमचे सर्व नेते जो चंद्रपूरच्या विकासाचा प्लॅन आम्ही तयार केला, जो आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, त्या प्लॅनवर आम्ही काम करू आणि निश्चितपणे चांगली महानगरपालिका या ठिकाणी येईल। नाही झाली चर्चा असं आहे की जे उमेदवार बदलण्यात आले त्या उमेदवाराशी मी भेटलो आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली आहे। योग्य पद्धतीने त्याही लोकांना पुढच्या काळामध्ये सन्मान दिला जाईल असं माझं सर्वांशी बोलणं झालं आहे। आता पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्या ठिकाणी आपसामध्ये मनभेद नाही। आम्ही सर्वांनी मनभेद सोडून विकसित चंद्रपूर, 16,000 परिवारांना पट्टे वाटपाची योजना, 16,000 परिवारांना त्या ठिकाणी त्यांचे प्रॉपर्टी कार्ड देणे, हे सुद्धा आणि चंद्रपूरचे जे काही प्रश्न राहिले ते पुढच्या 2029 पर्यंत सर्व प्रश्न सोडवू असं आम्ही या ठिकाणी समन्वय केला आहे आणि सर्व उमेदवार आता समजले आहे। एकदम चांगला समन्वय झाला। दोघेही बॅट्समन निघालेले आहेत, दोघेही छक्के चौके मारून रणांगण जिंकणार आहे। समन्वयकाचं यश हेच आहे की ही निवडणूक महापौर आपला भाजपचा येईल
महायुतीचा येईल. जोरगेवार निवडणूक प्रमुख आहेत. सुधीर भाऊच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होणार आहे. आणि आता मदनभाऊ येरावार सुद्धा या ठिकाणी आले आहेत. संकेतजी आहेत त्या ठिकाणी, अशोक नेतेजी आणि देवेंद्रजी उद्या येत आहे. जेव्हा भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरते तेव्हा सारे मनभेद सोडून आम्ही पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं काम करतो. ही निवडणूक नेत्यांची नाही आहे, कार्यकर्त्यांची आहे. आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आमची सर्वांची जबाबदारी आहे नेत्यांची कार्यकर्त्यांना जिंकवणे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. चुकीमुळेच एवढा मोठा घोट झाला नाही, असं आहे की काही गैरसमज झाले आणि त्यासाठी आम्ही त्यांना थोडं दूर केलेलं आहे. पण मला असं वाटतं की आता निवडणुकीपर्यंत आता कुठलाही वादविवाद नाही. आम्ही सर्वांशी बोललो. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे हाच आमच्या समोर आता एकमेव अजेंडा आहे. नाही झाली ना कारवाई, याच्यापेक्षा मोठी कारवाई काय? पक्षामध्ये तुम्हाला अध्यक्षपदावरून कमी केलं म्हणजेच कारवाई आहे. त्यामुळे काय नाही, आता निवडणुकीनंतर बघू. इसी बीच सूची में हेरफेर करने के मामले में तत्कालीन शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार और चुनाव प्रमुख जोरगेवार की जांच कर अपराध दर्ज करने की मांग को लेकर भाजपा पदाधिकारी मनोज पोतराजे ने बावनकुले को लिखित पत्र दिया। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश की तरफ से हमारी अधिकृत यादी में एबी फॉर्म के लिए नाम था और हमारे को एबी फॉर्म दिए गई नहीं है। हमारे 17 लोगों के एबी फॉर्म महानगर अध्यक्ष सुभाष कासमगुट्टुवार और यहाँ के स्थानिक आमदार किशोर जोरगेवार, इन्होंने आर्थिक देवान घेवान करके ये 17 फॉर्म बेचे गए हैं। इसके विरोध में आज हमने चंद्रशेखर बावनकुळे जी को हमने निवेदन दिया है कि इन्होंने ये जो आर्थिक देवान घेवान करके ये जो फॉर्म बेचे गए हैं, इनकी चौकसी करके इनके ऊपर 420 का गुना दाखिल करें। इस समय भाजपा के वरिष्ठ नेता विधायक सुधीर मुनगंटीवार ने कहा कि भाजपा प्रदेशाध्यक्ष की अधिकृत सूची में हेरफेर कर उम्मीदवारों के नाम बदलना गंभीर बात है। ऐसा मामला चंद्रपुर में ही नहीं बल्कि राज्य में ऐसा कभी नहीं हुआ, जिसका प्रदेश कमेटी व केंद्रीय कमेटी ने संज्ञान लिया है। अभी महानगर अध्यक्ष पर कार्रवाई हुई है। पहले हम सब मिलकर सूची निश्चित करते थे। उन्होंने कहा कि कुछ बाहरी लोगों के प्रवेश से वातावरण दूषित हुआ है। संगठन पर जो ग्रहण लगा है वह जल्द हटेगा। ते असं होतं की प्रभाग निहाय ज्या काही नियोजनाच्या बाबतीतल्या सूचना होत्या त्या प्रभाग निहाय एकत्रित उमेदवारांनी प्रचार करावा किंवा आपण विकासाचे मुद्दे घ्यावे, कारण नसताना टीका करणं टाळावं, अशा महत्त्वपूर्ण विषयावर सर्व उमेदवारांशी परिचय करत आज संवाद केला। आज भाषण झाली नाही, संवाद झाला। पण आता त्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे की महानगराच्या अध्यक्षाला या ठिकाणी पदावरून मुक्त केलं। याची गंभीर दखल ही प्रदेशाने आणि केंद्राने दोघांनी घेतली। भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात असं कधीही झालेलं नाही की 17 उमेदवार हे प्रदेश अध्यक्षांची यादी बदलण्याची। ही तर घटना माझ्या माहितीप्रमाणे चंद्रपुरात सोडा महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली नाही। आता मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, तसं उद्या माझा कार्यक्रम आहे। बावनकुळे साहेब मला म्हणाले की तुम्ही एकदा बोलून घ्या, कारण माझा उद्या नागपूरचा कार्यक्रम आहे। पण मग कसं करायचं ते आम्ही पाहू। कोणाचा तरी एकाचा कार्यक्रम 2-3 तास पुढे करावा लागेल, तर ते बघू। नाही, आता तर जबाबदारी एबी फॉर्म जे बदलण्यात आले त्याबद्दलचा जो रिपोर्ट निरीक्षक म्हणून जे आले होते अशोक नेतेजी, हे इथंच आहे, यांनी रिपोर्ट दिला। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महानगर अध्यक्ष आणि बाकी गोष्टींची नावं आहे। सध्या महानगर अध्यक्षांवर कारवाई झाली। अशोक नेतेजी आमचे प्रभारी म्हणूनच आले होते। नाही, प्रश्न विकेटची बरोबरी नाही, जे वाईट वागतात खरं तर पक्षांनी ही काळजी घेतली पाहिजे। समजा उद्या असं वाईट वागल्यावर जर शिक्षा केली नाही तर मग वैराचार माझे। आता असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे मी असं लॉ केलं आहे, याच्यावर काही 420चा गुन्हा होईल असं वाटत नाही। पण बाब तर गंभीर आहे की पक्षाच्या अध्यक्षांनी जी यादी बदलवायची, एबी फॉर्म फाडायचे, ही बाब पक्षांनी लक्षातच घेतली पाहिजे। आतापर्यंतची पद्धत अशी होती की आम्ही सुद्धा तिकिटा वाटताना सर्वांना एकत्र करायचो, सर्वांना सांगायचो की पक्षाची एकाला तिकीट मिळेल, इतरांचा आम्ही योग्य सन्मान ठेवू समजवून, कारण पक्षाचा एक कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे आणि म्हणून असं गृहीत धरून चलता आहे असं होता कामा नये, आमची काळजी असायची। पण जेव्हापासून काही नवीन जणांची भरती झाली तेव्हापासून थोडंसं वाढलं असं वाटतं। तर ठीक आहे, एखाद्या वेळी कोविड येतो काही वर्षांसाठी,
वॅक्सिन तयार होतेच त्याच्यावर. हे मार्गदर्शन हे पत्र जेव्हा काढलं तो त्याच्या दुसऱ्याच दिवशी एबी फॉर्म ची चोरी झाली. हे म्हणजे मार्गदर्शन करण्याच्या पहिलेच आपल्या रस्टिकेट जागा माणूस. अडचण काय, मार्गदर्शन करून ते पुढे वागलेच नाही ना. आता पुढे निवडणुकीत समन्वय राहील नाही, का? समन्वय नाही. शेवटी आमची जबाबदारी आहे. या शहराने आमच्या सर्वांवर इतकं प्रेम केलं आहे. आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत. या पक्षासाठी आम्ही जीव ओतून काम केलं आणि या भागात आम्ही या अगोदर 3दा आमदार होतो ना. मी तर 13 दिवसात नागपूरचा विधानसभा उमेदवारांना 13 दिवसात आम्ही निवडून आणलं होतं. एवढी आमची चांगली संघटना. आता या संघटनेला ठीक आहे, दृष्ट जागली ग्रहण येतं, पण सूर्य काही क्षणापुरता झाकल्या जातो. तसं आमचं संघटन या वातावरणामध्ये थोडं झाकलं गेलं आहे. पण ते जे ग्रहण आहे ते नक्की हटतं.